UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। मसाजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी वाल्मिक कराड नागपुरात होता, मग पोलिसांनी तेव्हाच अटक का केली नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा पोलीस प्रशासनावर निशाणा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार यांच्याकडून भीती व्यक्त, पुरावा नष्ट न करण्याची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप, तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे। अधिकच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवल्याचं गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, प्रकाश सोळंकी यांची मागणी। तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ, धनंजय मुंडेंचा सवाल। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू, आरोपींना फासावर चढवण्यासाठी आमचा प्रयत्न। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। देशमुखांची हत्या म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी, बीड प्रकरणामध्ये आरोपींवर कठोर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडचा खटला बीडऐवजी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये चालवा, संजय राऊतांची मागणी। तर सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही अशी टीका। महायुतीमधील वाद टाळण्यासाठी भुजबळांना तुर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये भुजबळांचा सन्मान राखण्याचं भाजपच्या बड्या नेत्याचं मत। मुंबई पुण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का, पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपत जाण्याची शक्यता। फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील, दोघे काय भूमिका घेतील ते बघावं लागेल। आशा पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। जळगावच्या पाळधी गावामध्ये आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार। 31 डिसेंबरला 2 गटामध्ये राडा झाल्यानंतर जाळपोळ, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता वाद। जळगावच्या पाळधीमध्ये झालेली घटना गैरसमजुतीतून, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, शांतता राखण्याचं आवाहन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची प्रतिक्रिया। नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायम खुले, नवीन वर्षामध्ये लालू प्रसाद यादवांची नितीश कुमारांना सोबत येण्याची ऑफर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।